हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण ब्लाऊजचं मेजरमेंट घेणार आहोत. मेजरमेंट घेऊन आरी वर्क कसं करायचं ते देखील दाखवणार आहे. मी इथं घेतलेला आहे मेजर टेप आणि इथं स्केल घेतलेले आहे आणि हा आहे ब्लाऊजचा जो चॉक असतो तो चॉक आहे आणि इथं घेतलेले आहे मी ब्लाऊज. मेजरमेंट घेण्यासाठी माप घेण्यासाठी हवं आहे आपल्याला ब्लाऊज. आणि हा इथं मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे सिल्कींचा. जे मॅचिंग सेंटर असतात ब्लाऊजचे तिथं तुम्हाला इझिली भेटून जाईल हा ब्लाऊज पीस. तर त्यांना बोलायचं की आम्हाला सिल्कींचा हवा आहे आणि आरी वर्कसाठी हवा आहे, तर ते लोक देतात. कारण याची क्वालिटी खूप छान असते. आरी वर्क करताना धागा बिलकुल निघत नाही आहे. तर व्यवस्थित आपण ब्लाऊज हे ज्या साईडने नाव लिहिलेलं आहे सिल्कीन त्या साईडने आपण ब्लाऊजवर मेजरमेंट नाही घेणार आहोत. तर बघू शकता ज्या साईडने जास्त लांब असतो ब्लाऊज पीस त्या साईडने आपण गळ्याचं माप घेणार आहोत. बॅक साईड नेक बॅक साईडसाठी आपण घेतलेला आहे. बघू शकता मी डबल करत आहे कपडा. आपल्याला डबल करून घ्यायचा आहे कपडा. व्यवस्थित पहिला कपडा ठेवून घ्यायचा आहे ज्याकरून थोडासाही फोल्ड नाही झाला पाहिजे. तर इथं बघू शकता कपडा मी व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि बिलकुल भी फोल्ड नाही झाला पाहिजे. कपडा प्लेन करून घ्या. त्याच्यानंतर इथं जे मेजरमेंटसाठी घेतलेला आहे मी ब्लाऊज त्याचे पहिले जे पुढच्या समोरच्या साईडचे जे हुक असतात ते थोडेसे काढून घ्यायचे आणि समोरचा भाग जो असतो ते ब्लाऊजच्या गळ्याच्या आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. ज्याकरून गळ्याचे जे आपण मेजरमेंट घेणार आहोत माप ते व्यवस्थित आलं पाहिजे. थोडंसंही आपलं माप चुकलं तर आपलं ब्लाऊज खराब होऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं आहे. प्लेन ब्लाऊज करून घ्यायचा आहे, फोल्ड नाही झालं पाहिजे. इथं बघू शकता ज्या साईडला आपण फोल्ड केला होता त्या साईडला गळ्याचं जे माप घेणार आहोत आपण ती साईड फोल्ड केली त्या साईडला आली पाहिजे. जो एक्स्ट्रा कपडा असतो जो समोरचा ते आतल्या साईडला टाकला जात आहे. बघू शकता टाकून घ्यायचा जसं करून आपल्याला. आणि हे लटकन जे आहे ते देखील मी पाठीमागच्या साईडला टाकत आहे. खालच्या साईडला 1 इंच सोडायचा आहे. जे आपल्या ब्लाऊजच्या खालच्या साईडला 1 इंच मार्जिन सोडायचं आहे शिलाईसाठी. इथं बघू शकता बिलकुल मी कपडा फोल्ड होऊ देत नाही आहे. एक इंच खाली सोडलेला आहे मी. गडबड बिलकुल करायची नाही आहे. व्यवस्थित माप घ्यायचं आहे आपल्याला. इथं बघू शकता मी गळा 14 इंच असेल तर 7 इंच आला पाहिजे, ते देखील मेजरमेंट तुम्ही करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता 7 इंच आलेला आहे आणि आपण 2.5 इंच आपल्या गळ्याचं शोल्डर असतं ना ते 2.5 इंच असतं. त्याच्यामुळे ते 2.5 इंच सोडून आपलं जेवढं मार्जिन येते तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. इथं 7 इंच येत आहे शोल्डर संगती. बघू शकता 7 इंच आणि शोल्डरचं जे माप आहे ते 2.5 इंच आहे. टोटल 7 इंच घेतलेला आहे मी. हे देखील तुम्हाला पहिलं बघायचं आहे की आपलं 7 इंच येत आहे का. इथे व्यवस्थित मी तुम्हाला मेजरमेंट करून दाखवत आहे, ज्याकरून तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार. जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघताल तेव्हा तुम्ही देखील असं माप घेऊन व्यवस्थित आरी वर्क करू शकता. ते इथं चॉकने मी मार्किंग करून घेत आहे पॉईंट टू पॉईंट. खालच्या साईडला 1 इंचावर मी मार्किंग करून घेत आहे सगळ्यात पहिले. इथं बघू शकता व्यवस्थित ब्लाऊजला
मी ठेवून घेत आहे. थोडंसं बी हललं ना ब्लाऊज तर ते मेजरमेंट चुकीचं होऊ शकतं. आणि असं थोडं थोडं चॉकनी तुम्ही लाईन देत राहा, ज्या करून तुमचे जे मेजरमेंट आहे ते व्यवस्थित होईल. जिथं शोल्डरच्या तिथं आपण बघू शकता, बाजूच्या तिथं मी व्यवस्थित बोट ठेवून घेतलं होतं. आणि बघू शकता जिथं आपली शिलाई आहे तिथनंच आपण मार्किंग घेणार आहोत. हे आपलं आरीवर्कसाठी मार्किंग आहे. जे टेलर लोक घेणार ते एक्स्ट्रा 2-2 इंच घेणार आहेत, ज्या करून त्यांना शिलाईसाठी व्यवस्थित शिलाई बसेल. तर इथं बघू शकता मी ब्लाऊज व्यवस्थित हाताने पकडून ठेवायचा आहे, ज्या करून ते हलणार नाही आहे. तर इथं बघू शकता मी ब्लाऊज उचलून घेतलेला आहे. त्याच्यानंतर देखील बघू शकता मी किती येत आहे आपले माप ते बघत आहे. तुम्हाला देखील चेक करायचं आहे की छातीचं माप किती आहे. 36 इंच आहे असेल तर त्याचा अर्धा आला पाहिजे. तर इथं बघू शकता मी शोल्डर व्यवस्थित करून घेत आहे. तुम्ही देखील त्याला व्यवस्थित गळ्याला देखील शेप देऊन घ्यायचा आहे. आणि गळा किती आहे ते देखील तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही ठेवू शकता. इथं माझं गळ्याचं 10 इंच आहे. तुम्हाला 8 इंच, 10 इंच, 11 इंच जेवढा ठेवायचा आहे तेवढा तुम्ही लाईन देऊ शकता. तिथं माप घ्यायचं आहे आणि लाईन द्यायची आहे. तर एक साईड झालेली आहे आपली. डार्क मार्किंग करून घ्यायची. मध्ये देखील मी एक लाईन देत आहे, ज्या करून आपण जेव्हा पलटी करू कपडा तेव्हा आपल्याला ते दिसला पाहिजे आणि मेजरमेंट व्यवस्थित आलं पाहिजे. त्यासाठी मी इथं बघू शकता मी कपड्याला असं खोलून घ्यायचं आहे आणि पलटी करून बोट ठेवायचं आणि पलटी करून घ्यायचं. मी याच्यासाठीच लाईन दिली होती की आपण बोटाने त्या लाईनवर पकडून ठेवणार आहोत आणि कपडा व्यवस्थित सीधा करून घेणार आहोत. बिलकुल भी कपडा फोल्ड नाही झाला पाहिजे. त्या कपड्यामधनं वरनं देखील दिसतो चॉकचा आपले मार्क केलेला. तर तुम्ही इथं बघू शकता. पाहिजे तर तुम्ही वरनं देखील त्याच्यावरती एक लाईन द्या, ज्या करून तुम्हाला समजेल. त्यासाठीच तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी मी असं दाखवत आहे तुम्हाला की वरनं देखील थोडीशी लाईन मारून घ्या, ज्या करून तुम्हाला ब्लाऊजचं व्यवस्थित जे आपण मार्किंग केली होती ती दिसेल. आणि टॅप टॅप करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने, ज्या करून जे आपण चॉकचं जी लाईन दिली होती ती दुसऱ्या साईडलाही ते आली पाहिजे. तर इथं बघू शकता दुसऱ्या साईडला देखील ते व्यवस्थित आलेलं आहे. आणि आता डार्क करून घ्या तुम्ही चॉकने. तर ज्यांना कोणाला आजचा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा, ज्या करून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. याच्या पुढचा व्हिडिओ आपला याचा बाजूचा असणार आहे, स्लीवचा. आणि तुम्ही देखील असंच व्यवस्थित मार्किंग करून घ्या आणि आरी वर्क करा. हे तुम्ही डायरेक्ट आता रिंगवर लावू शकता आणि आरी वर्क करू शकता. तर खूप सोपी पद्धत आहे ही मार्किंग करायची. हे आपलं रेडी ब्लाऊज असणार आहे, म्हणजे रेडी असणार आहे ब्लाऊजचं हे आरी वर्कचं. जे आतली जी मार्किंग असते तेवढी. जे ब्लाऊज शिवतात ते लोक एक्स्ट्रा 2-2 इंच घेऊन ते ब्लाऊज शिवतात. तर इथं बघू शकता मी छातीचं माप किती आहे
ते बघत आहे मी. आणि इथं मी जे फ्रंट साईडचा गळा असतो ते देखील मी इथं बनवून घेणार आहे. तर पटापट बनवून घेणार आहोत आपण पुढच्या गळ्याचं माप. तर इथे व्यवस्थित पुढच्या गळ्याचे हुक लावून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित हाताने त्याला पकडून ठेवायचं आहे ब्लाऊजला. पहिलं प्लेन करून घ्या सगळं ब्लाऊज. खूप सोपं आहे हे समोरच्या गळ्याची मार्किंग करणं. पटापट होऊन जाते मार्किंग. तर इथं बघू शकता सरळ लाईन द्यायची शोल्डरच्या तिथनं. आणि हा गळा 6.5 इंच आहे. जे रेडी ब्लाऊजचा गळा जे आहे ते 6.5 इंचचा आहे. तर जसं आहे तसेच आपण मार्किंग करून घेत आहोत, बघू शकता. आणि डार्क करून घ्यायचं आहे. व्यवस्थित डार्क करून घ्या. इथं आपले दोन्ही पण फ्रंट साईडचा आणि बॅक साईडचा गळा तयार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.